वर्ष 1972. 1972 साल देशाच्या लक्षात आहे ते त्यावेळेच्या पडलेल्या भीषण दुष्काळामुळे. पाणी अन्नसाठ्याबरोबर रोजगारावरही 1972च्या दुष्काळानं भयंकर आघात केला. या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दुष्काळ विमोचन समितीनं म्हणजेच आत्ताच्या जनकल्याण समितीनं दुष्काळग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली. 2012-13 सालच्या दुष्काळामध्येही आपल्या शेतकरी बांधवांना अशाच संकटाला सामोरं जावं लागलं. या काळामध्ये पाण्याअभावी अनेकांना आपलं गाव आणि आपली शेती सोडावी लागली. यावेळी मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीनं दुष्काळ निवारणाच्या इतर कामांबरोबर जलसंधारणाचीही कामं करण्याचाही निर्णय घेतला. 2013च्या दुष्काळामध्ये जनकल्याण समितीनं जलकुंभ वाटप, टँकरचा पाणी पुरवठा, पशुखाद्य, चारा डेपो, गुरांची छावणी, विद्यार्थी अन्नपूर्ण योजना, त्याचबरोबर जलसंधारणाचीही कामं केली. गेल्या 3 वर्षात 30 ठिकाणी समितीनं तलावातला गाळ काढण्याबरोबर नाला रुंदीकरण आणि खोलीकरणाचं हे काम केलं, ज्यामुळे कित्येकशे एकर जमीन ओलिताखाली आली. जलसंधारणाच्या या कार्यामध्ये जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांची तळमळ, ग्रामस्थांचा सहभाग, शासनाचा वाटा, त्याचबरोबर अफाट खर्चिक असलेली ही कामं ग्रामस्थांच्या आणि समाजातल्या दानशूर लोकांच्या आर्थिक मदतीमुळेच समिती करू शकली हे विसरता येणार नाही. जिल्हा बीड, तलवाडा. बीडपासून 52 किलोमीटरवरती असलेलं हे गाव. एकेकाळी ज्या विहिरीमध्ये दगड आणि साठलेली माती होती त्या ठिकाणी आज जीवन असलेलं पाणी दिसू लागलंय. गावच्या मधोमध असलेला त्वरितादेवी तलाव हा गाळानं भरलेला होता. तलावातला हा गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामामध्ये पुण्यातल्या ख्रिसलिस फाउंडेशननं अर्थसहाय्य केलं. हमारी नज़रों में जन कल्याण जो ये संस्था है वो सबसे पहले वो उभर के आई, क्योंकि उनके जो सारे काम हमने सुने थे कि जिन्होंने किया है देश भर में, जो सारे काम किए हैं और जिस मेहनत से, जिस लगन से, जिस ईमानदारी से वो काम हुए हैं, उससे काफ़ी देश को एक फ़ायदा हुआ है. तो हमने जल कल्याण को अप्रोच किया. जनकल्याण समितीनं गावातले 20-25 तरुण एकत्र केले. दररोज त्यांना रोजगार देण्यात आला. JCB, ट्रॅक्टर, डंपर आणि पोकलेनच्या साह्यानं गाळ काढण्याचं काम सुरू झालं. तलावातून सुमारे 65,000 ब्रास गाळ काढण्यात आला. सुरुवातीला मंडळी असं म्हणत होते की काय खरं आहे, काय होऊ शकणार नाही, हे शक्य नाही. तीच मंडळी काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या गावातल्या सगळ्या काम करणाऱ्या कामावरचे जी कार्यकर्ते त्यांना एकत्र करून त्यांचा यथोचित सत्कार केला आणि सांगितलं की जनकल्याण समिती जर आज या कामामध्ये आली नसती तर हे काम झालं नसतं. गाळ तलावासाठी शाप असला तरी शेतकऱ्यांसाठी मात्र वरदान ठरणार होता. तुम्ही याच्या आधी कधी बी आले तर याच्या आधी याच्या बाजूच्या शेतात जर बघितलं आपण बेगर माती टाकलेलं आहे तर आज तिथं फक्त 3 ते 4 क्विंटल एकरी ॲव्हरेज आहे. आज इथं हे झाड जर बघितलं तर या झाडाला एकरी 25 ते 30 क्विंटल ॲव्हरेज एकरी यासारखी आज परिस्थिती आहे. निसर्गाच्या क्रूर असलेल्या नियमांचं दुसरं रूप माणसाच्या कार्यामुळे दिसू लागलं. काहीच दिवसांपूर्वी पाणी नसलेल्या या तलावात आणि आसपासच्या विहिरींमध्ये पाण्याचं साम्राज्य दिसू लागलं. आमच्या या तलावाचं काम झाल्यामुळे आमच्या तलावाला पावसाचं पाणी आलं. आम्हाला अगोदर पाण्याला खूप दूर जावे लागत होते. त्वरितादेवी तलावातला गाळ काढल्यानंतर कधीकाळी टँकरच्या पाण्यावरती तहान भागवणारा तलवाडा आज आजूबाजूच्या गावाचीही तहान भागवतंय. जिल्हा जालना, नेर. सुरुवातीला जलकुंभाचं वाटप केल्यानंतर जालन्यातल्या नेरमध्येही जनकल्याण समितीनं तलावातला गाळ उपसण्याचं काम केलं. नेरच्या तलाव क्रमांक 4 मधला गाळ काढल्यानंतर जादू झाल्यासारखी पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. गाळ काढलेल्या तलावात पावसाचं पाणी साठल्यानंतर झालेल्या पर्क्युलेशनमुळे नेरकरांच्या विहिरीत पाणी आलं आणि डोळ्यात आनंदाश्रू. पाऊस पडल्यानंतर 1 दिवस मध्ये गेला आणि तिसऱ्या दिवशी सगळ्या गावातल्या आळांना आणि बोर चार्जिंग झाले.
हे काम यशस्वी होण्यासाठी नेरकरांनी स्वतःहून पुढाकार घेतला. गावातल्या अनेकांनी आपापल्या परीनं या कामामध्ये आर्थिक सहभाग घेतल्यानंच हे काम पूर्ण होऊ शकलं. जिल्हा जालना, दहीगव्हाण. नाला रुंदीकरणाच्या खर्चासाठी दहीगव्हाणमधल्या तरुणांनी पळसाची फुलं एकत्र करून पैशाची तरतूद करण्याचा प्रयत्न केला. त्या पैशातून 2012च्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर माननीय तहसीलदार साहेब यांच्या हस्ते आणि गावातील 5 प्रतिष्ठित सपत्नीक कुटुंबांच्या हस्ते या कामाचं उद्घाटन झालं. जनकल्याण समितीनं मग गावच्या या धडपडीला साथ देण्याचा निर्णय घेतला. गावाला वेढून असलेल्या या नदीतून मग JCB आणि पोकलेनच्या साह्यानं मुरुम उपसा सुरू झाला. पाणी मुरण्याच्या वाटा मोकळ्या होऊ लागल्या. सुमारे 7.5 किलोमीटरचं हे काम करण्यात आलं. जलकल्याण समिती आणि गावकरी मिळून आम्ही खोदकाम करण्याचा विचार केला. हे पूर्ण खोदलं. आता जवळपास 2.5 ते 25,000 कोटी लिटर पाणी जवळपास इथे 3 बांधाऱ्यामध्ये पूर्ण गावकऱ्याच्या सहकार्याने साचते. रुंदीकरणामुळे झालेल्या पाणीसाठ्यामुळे तिन्ही वर्षी बहिरी नदीत भरपूर पाणीसाठा निर्माण झाला. पाण्याच्या या मुबलक साठ्यामुळे आजूबाजूच्या 1.5 किलोमीटरपर्यंत पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. हापशाला याला पाणी नसतं राहिलं भाऊ. हा नसतं, काहीच नसतं राहिलं, आम्हाला प्यायलाच पाणी नसतं राहिलं. आज मराठवाड्यामध्ये जवळजवळ 4,000 बंधारे आहेत. दुरुस्ती, डागडुजी, गाळ किंवा मुरुम काढून त्याचा योग्य वापर केला तर मराठवाड्यातल्या या पाणी प्रश्नावरती नक्कीच तोडगा काढता येईल. यावेळच्या दुष्काळामध्ये मुख्यतः पिण्यासाठी पाणी, गुरांना चारा आणि जलसंधारणाची ही कामं समितीकडून केली जात आहेत. देशबांधवांना दुष्काळाच्या या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे. या पुण्य कार्यामध्ये निधी आणि आपला सहभाग नोंदवण्यासाठी रासव संघ जनकल्याण समितीला केवळ एक मिस्ड कॉल द्या. आमचा नंबर 022 33 81 41 11 022 33 81 4111. जिल्हा अहमदनगर, एकनाथवाडी. पाणी पाऊस किती पडतो, काय पडतो, गेल्या 5 वर्षाचे आम्ही त्याचे रेकॉर्ड तपासले की पाऊस तर पडतोय, आमच्या लक्षात आलं की पाऊस पडतोय, पण ते पाणी वाहून जाते. तर ते जर आपण अडवलं आणि मुरवलं तर इथल्या सगळ्या विहिरींना, ह्यांना, बोरला वगैरे पाणी येऊन लोकांना त्याचा फायदा होईल. आणि अशा पद्धतीनं त्या सर्वे करून त्याचे रिपोर्ट घेतले. मी यायला विरोध केला. काम चालू करताना मी यायच्या मागं दगड घेऊन लागलो. काही गावं अशी होती की काम करायला जावं तर दगड डोक्यात पडतील का काय अशी भीती. एकीकडे विरोध होत असताना गावातले काही शेतकरी मात्र जनकल्याण समितीच्या बाजूने उभे राहिले. गावातल्या चिरबंदीच्या बंधाऱ्याकडचं रुंदीकरण करण्याचं काम 2013ला मग सुरू करण्यात आलं. त्यानंतर झालेल्या पावसात चांगले परिणाम दिसल्यानंतर गावानं पुन्हा एकदा जनकल्याण समितीला पुढचं काम करण्याची विनंती केली. 2 पोकलेन, 9 डंपर, ग्रामस्थ, जनकल्याण समितीचे कार्यकर्ते 24 तास राबत होते. 2 JCB, पॉकलेन आणि असे 7-8 डंपर हे 1 महिना चालू होते. काढलेल्या गाळामुळे 2-3 पावसातच ओढा तुडुंब भरला आणि पाण्यानं पुन्हा एकदा मोकळ्या झालेल्या जमिनीत मुरण्याचा आपला नियम पाळला. ज्या लोकांनी विरोध केला त्याच थोड्या मोठ्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांची मग पाठ थोपटली. यायला बोललो काहीतरी येडवाकडं बोललो, पण मागून यायने इतका माझा फायदा केला की 4 पिढ्या बहुत घोर नाही. 2 नाले माया कडीला झाले. पाणी भरपूर, एक बार जर आलं तर 2 वर्ष आटत नाही.
जिल्हा अहमदनगर, पाटेवाडी. नाला रुंदीकरण आणि तलावातल्या गाळ उपशाबरोबर जनकल्याण समितीनं अहमदनगरमधल्या पाटेवाडीत आणखी एक काम हाती घेतलं, ते 2 तलाव जोडण्याचं. मावलाईचा तलाव ते खंडोबाचा तलाव यामध्ये 1.5 किलोमीटरचा नैसर्गिक उतार आहे. त्या दरवाजातून पाणी जाणार आहे, खंडोबाच्या पाझर तलाव जाणार आहे आणि हे पाणी पुढच्या 500 हेक्टर जमिनीला त्याचा लाभक्षेत्र आहे. या गेटपासून समितीनं ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या साहाय्यानं सिमेंटचे पाईप टाकले. हे काम सगळं आपण लाखांच्या आकड्यात करतोय. अन्यथा हे शासनाच्या योजनेनुसार करोडो रुपये या कामासाठी लागले असते. या योजनेमुळे शेतकरीही आशादायी आहे. तळ्यातलं पाणी समजा इकडे खंडोबाच्या तळ्यात नेलं तर आम्ही जी शेती करतो, विहीर पाळली, त्यासाठी विहीर खोदलेली आहे, ते आमच्या शेतीला पाणी पुरवा, ते तळ्यातलं पाणी आमच्या विहिरीत निदा फुटन. आपल्या बळीराजानं मन मोठं करून जमीन देऊ केली तर समाजातल्या लोकांनी आर्थिक सहभाग दिला. दुष्काळ निवारणासाठी अशा पद्धतीची आणखी कामं करण्यासाठी समाजानं आर्थिक सहभाग घेतला तर अधिकाधिक कामं मार्गी लागून दुष्काळ निवारणाच्या या भगीरथ प्रयत्नांना मोलाचा हातभार लागेल. जिल्हा अहमदनगर, दैत्य नांदूर. जनकल्याण समितीचं काम दैत्य नांदूरकरांच्या कानावरती गेल्यानंतर घरटी एक शिक्षक असलेल्या गावानं एकनाथवाडीचा धडा गिरवायचं ठरवलं. पोकलेन, JCP आणि ट्रॅक्टरचा आवाज गावात घुमू लागला. इथली जमीन मुरमाड, 15-20 फुटापर्यंत मुरूम लागला. निघत असलेल्या मुरुमाचं काय करायचं हे आधीच ठरलेलं होतं. गावात पाण्याची आणि रस्त्याचीही बोंब होती. पाण्याआधी बंधाऱ्याच्या कामानं रस्त्याची सोय केली. त्या भागातले जे शेतकरी आहेत त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं येणं जाणं करता किंवा दळणवळण करता या ठिकाणी येता येत नव्हतं. 280 मीटर लांब, 20 मीटर रुंद, 4 ते 5 मीटर खोलीकरण केलं गेलं. पावसाळ्यात बंधारा तुडुंब भरला आणि लोकांच्या विहिरीही. माझ्या विहिरीला फुल पाणी आलं, ती 24 तास उपसत नाही मोटर चालली तरी. आणि आता मी इथं ठिबकद्वारे आज 2 एकर कांद्याची लागवड करीत आहे. पाणी, शेती, रस्ते, जनावरांच्या चाऱ्याच्या सोयीमुळे जणू निंबा दैत्यही सुखावला. जिल्हा सातारा, पिंपोडे बुद्रुक. पळशीत पेशव्यांच्या बंधाऱ्याच्या कामामुळे आसपासच्या भागात पाणी पोचलं आणि समितीच्या कामाची बातमीही. पळशीमध्ये शासनानं डिझेल दिलं तर यावेळी एक पाऊल पुढे टाकून यंत्रसामुग्रीही पुरवली. 1 मे ते 18 जून पावसानं काम थांबवेपर्यंत काम सुरू होतं. जनकल्याण समितीने इथली 33 गावं या सगळ्या पाणलोट क्षेत्रातली, हा सगळा विषय तुमचा आहे. तुम्ही आम्हाला याच्यामध्ये मदत करा, आमच्या बरोबर राहा. आज गाळाचा उपसा झाल्यानं बंधारा खुलला आणि शेजार पाजारची शेतीही. पाण्यानं भरलेला हा बंधारा आकाशातून पाहिला तर पाहत राहावं असंच हे चित्र आहे. नदीचं काम, गाळ काढणे, खोदकाम झाल्यामुळं पाणी भरपूर झालंय. म्हणजे इथनं पुढं चांगली म्हणजे प्रगती चांगली होईल. इथं सगळ्या गावातल्या बोरला म्हणा, विहिरीला म्हणा, चांगलं पाणी भरपूर वाढलंय. देशबांधवांना दुष्काळाच्या या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित जनकल्याण समिती आणि समितीचे कार्यकर्ते यापुढेही प्रयत्नशील राहतील. विकासाबरोबर आपलं गाव, आपलं शहर सुजलाम सुफलाम होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणं ही आपली जबाबदारी आहे. पाण्याअभावी दुष्काळात होरपळणाऱ्या आपल्या देशबांधवांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची आपण सर्वच प्रतिज्ञा करूया. हे जे वारंवार दुष्काळ प्रवण जे जिल्हे किंवा तालुके आहेत अशामध्ये काम करण्याचा जनकल्याण समितीचा मानस आहे.
निधीची उपलब्धता आणि कार्यकर्त्यांची उपलब्धता याच्यामध्ये यावरती हे किती ठिकाणी काम केलं जाईल अशी अवलंबून आहे. परंतु मला असं निश्चित वाटतं की गेल्या 3 वर्षात जर आपण 30 ठिकाणी काम केले तर पुढच्या वर्षीमध्ये अजून 30 ठिकाणी देखील अशा प्रकारची कामं होऊ शकतील. यावेळच्या दुष्काळामध्ये मुख्यतः पिण्यासाठी पाणी, गुरांना चारा आणि जलसंधारणाची ही कामं समितीकडून केली जात आहेत. देशबांधवांना दुष्काळाच्या या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे. या पुण्य कार्यामध्ये निधी आणि आपला सहभाग नोंदवण्यासाठी रासव संघ जनकल्याण समितीला केवळ एक मिस्ड कॉल द्या. आमचा नंबर 022 33 81 41 11 022 33 81 4111.